काळा तलाव येथे महायुतीचे शक्ती प्रदर्शन पॅनल क्रमांक 7च्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी। जगन्नाथ पाटील यांचे आवाहन, चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। काळा तलाव येथे महायुतीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार श्री संदीपजी गायकर यांच्या पॅनल क्रमांक 7च्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य असे उद्घाटन दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता ते दिमाखात पार पडले। या भव्य कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माननीय माजी मंत्री श्री जगन्नाथ पाटील साहेब, माजी आमदार श्री नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष श्री नंदूजी परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब यांनी महायुतीच्या उमेदवारांवर नागरिकांचा विश्वास असल्याचे नमूद करत म्हणाले की भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे अधिकृत उच्च शिक्षित व विकासाभिमुख उमेदवार प्रभाग अ विजया अरविंद पोटे निशाणी धनुष्यबाण, प्रभाग ब श्यामल मंगेश गायकर निशाणी कमळ, प्रभाग क हेमलता नरेंद्र पवार निशाणी कमळ, प्रभाग ड संदीप एकनाथ गायकर निशाणी नगारा या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे पॅनल क्रमांक 7च्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून आगामी निवडणुकीत महायुतीची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र या कार्यक्रमामधून स्पष्ट झाले आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी या 3 पक्षांच्या महायुतीचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडणूक लढवित आहोत। या महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी पॅनल क्रमांक 7च्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। मी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती करीन की शिवसेनेच्या पोटेताई धनुष्यबाण घेऊन उभे आहेत, भाजपच्या हेमाताई आणि श्यामल गायकर हे कमळाचं फूल घेऊन उभे आहेत आणि संदीप गायकर हा नगराई चिन्ह घेऊन उभे आहेत। हे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यावर मला जाणवलं की हे कार्यकर्ते, हे 4 कार्यकर्ते 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी या पद्धतीने काम करतात। त्यातूनही 4ही उमेदवार निवडून येतील आणि सेना, भाजप, RPI युतीचा या महापालिकेत नक्की निवडला जाईल अशी खात्री व्यक्त करून